नमस्कार मित्रा, एक काम कर, आधी हेडफोन्स लाव आणि शांतपणे ऐक मी काय सांगतोय ते. तू प्रेमात हरला आहेस. हे वाक्य बोलायला खूप सोपं वाटतं ना, पण ते सोसणं आणि पचवणं तितकंच कठीण असतं. कारण प्रेमात हरल्यावर आपण फक्त एखादी व्यक्ती गमावत नाही, तर आपण स्वतःचा एक तुकडा गमावतो, स्वतःलाच हरवून बसतो. कधी कधी रात्रभर डोळा लागत नाही. डोळे मिटले तरी त्या एकाच व्यक्तीचा चेहरा समोर येतो. ते शब्द, त्या आठवणी आणि ती स्वप्न जी तुम्ही दोघांनी मिळून पाहिली होती. आणि मग हळूहळू मनात प्रश्नांचं काहूर माजतं. माझ्यातच काही कमी होतं का? माझं प्रेम पुरेसं नव्हतं का? मी माझं सगळं देऊनही शेवटी मीच का हरलो? सगळ्यात मोठं दुःख काय असतं माहितीये? ज्या व्यक्तीसाठी आपण जगाला विसरलो, तीच व्यक्ती आपल्याला इतक्या सहज विसरून जाते. लोक सहज म्हणून जातात, मूव्ह ऑन कर, काळ सगळं काही भरून काढतो, दुसरं कोणीतरी मिळेल. पण त्यांना काय माहीत, तू फक्त प्रेमात नाही हरलायस, तू विश्वासात हरलायस, तू स्वप्नांत हरलायस आणि स्वतःच्या नजरेत स्वतःच्या किमतीत हरलायस. पण आज मी तुला एक गोष्ट सांगायला आलोय. तू हरलेला नाहीस, तू फक्त जखमी झाला आहेस. आणि लक्षात ठेव, जखमी माणूस कधीच कमजोर नसतो. प्रेमात हरलेला माणूस कडू होत नाही, तर तो अधिक सखोल आणि प्रगल्भ होतो. तो आयुष्याला पूर्वीसारखं पाहत नाही, तर तो आयुष्य समजून घेऊ लागतो. कधी विचार केलायस? जे लोक प्रेमात हरतात तेच पुढे जाऊन आयुष्यात सगळ्यात जास्त कणखर बनतात. कारण त्यांनी मनाने कोलमडणं काय असतं हे जवळून अनुभवलंय. तुझं प्रेम खरं होतं, म्हणूनच तुला आज या वेदना होतायत. जर प्रेम बेगडी असतं तर तुला काहीच फरक पडला नसता. म्हणून प्रेम हरणं म्हणजे आयुष्य संपणं नाही, तर एका नवीन आयुष्याची नांदी आहे. कदाचित आज तू एकटा असशील, पण उद्या तू अधिक मजबूत असशील. आज तू तुटलेला आहेस, पण उद्या तू नव्याने उभा राहशील. ज्याने तुला सोडलं त्याने तुझी किंमत ठरवलेली नाही, तुझी किंमत तू स्वतः ठरवणार आहेस. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जे सोडून जातं ते कधीच प्रेम नसतं. जे कठीण काळातही तुझ्या खांद्याला खांदा लावून उभं राहतं ते खरं प्रेम असतं. कधी कधी नियती काही लोकांना आपल्यापासून दूर करते, कारण ते तुझ्या भविष्याचा अडथळा बनत असतात. आज तू रडतोयस ना? रडून घे, पण हे अश्रू तुला कमकुवत नाही, तर अधिक सामर्थ्यवान बनवणार आहेत. आजपासून एक जिद्द पकड, त्याच्या किंवा तिच्या आठवणींसाठी आता रडायचं नाही. जुने मेसेज वाचून स्वतःला त्रास द्यायचा नाही. आणि काय झालं असतं जर, या विचारात वेळ घालवायचा नाही. आता फक्त स्वतःसाठी जगायचं, स्वतःला घडवायचं आणि स्वतःला सिद्ध करायचं. ज्या दिवशी तू स्वतःवर प्रेम करायला शिकशील, त्या दिवशी तुला जगातील कोणत्याच आधाराची गरज लागणार नाही. प्रेमात हरल्यावर एक गोष्ट नक्की मिळते, ती म्हणजे स्पष्टता. तुला आता कळलं असेल की कोण आपलं आहे आणि कोण फक्त वेळेपुरतं होतं. आज मी तुला खात्रीने सांगतो, तू हरलेला नाहीस, तू स्वतःकडे परत आला आहेस. तुझी खरी लढाई आता सुरू होतीये. आणि विश्वास ठेव, एक दिवस तू मागे वळून पाहशील आणि हसून म्हणशील, बरं झालं ते प्रेम तुटलं, नाहीतर मी मला कधीच ओळखू शकलो नसतो. जर ही गोष्ट तुमच्या काळजाला भिडली असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ त्या प्रत्येक मित्राला पाठवा जो आज प्रेमात हरलाय असं त्याला वाटतंय. पुन्हा भेटूया.